मित्रांनो, मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातून या घडीची मोठी बातमी आता समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा जल्लोष, ठाकरेंना आनंदाची बातमी। उद्धव ठाकरेंसाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज, सामान्य शिवसैनिकांना आनंद देणारा सगळ्यात मोठा क्षण। राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट धावणार आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ठाकरेच पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। मित्रांनो, नेमकं काय घडलंय? या राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठ्या घडामोडी घडत असतानाच उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा षटकार मारत महाराष्ट्राचं राजकारण आपल्या बाजूने वळवलंय। नेमकी बातमी काय आहे? सविस्तरपणे आता ती अपडेट आपण जाणून घेऊया। मित्रांनो, उद्धव ठाकरेंचे 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, पक्ष गेला, चिन्ह गेला, सगळं गेल्याच्या नंतर देखील उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात कायम ठेवला। गेली 4 वर्ष विधानसभा जिंकून आणली, लोकसभेमध्ये 9 खासदार जिंकून आणले। त्यानंतर देखील ठाकरे संपले नाहीत। ठाकरेंना संपवायचं म्हणून एकनाथ शिंदेंनी पुन्हा 6 खासदार फोडले, परंतु शिवसेना मात्र काही संपायला तयार नाही। शिवसेना हे शिवसेना प्रमुखांनी तयार केलेलं एक वेगळं आगळं वेगळं रसायन आहे, ते संपवण्यासाठी खूप मोठं कष्ट करावं लागेल, कित्येक वर्ष घालावं लागतील, परंतु शिवसेना मात्र संपणार नाही, याचा असाच अर्थ झाला आहे। आणि मित्रांनो, या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आता आतून सगळ्यात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत, कडवट शिवसैनिकांपर्यंत, महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेपर्यंत ही बातमी, गोड बातमी मित्रांनो आता पोहोचते आहे। नेमकी बातमी काय आहे ती तुम्हाला बघायची आहे। मित्रांनो, त्यासाठी या महत्त्वाच्या अपडेटकडे तुम्हाला बघणं गरजेचं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल। सामान्य शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहायला देखील विसरू नका। जर तुम्ही उद्धव ठाकरे यांचे चाहते असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रामध्ये। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन हातामध्ये घेतलं आहे। ज्या रामरक्षा आंदोलनामुळे भाजपला केंद्रातील सत्तेतून पायउतार व्हावं लागेल। उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे केंद्राला देखील हा हादरा बसवला तर महाराष्ट्राचं सरकार काहीच दिवसात जाणार असून उद्धव ठाकरेंनी जे रामरक्षा आंदोलन पुकारलं आहे, या आंदोलनाला महाराष्ट्रामधून नाही तर देशभरातून, संपूर्ण देशातून याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे। उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राजकीय भूमिका घेतली आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात जाऊन या सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात रामरक्षा आंदोलन करायचं आहे। यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सामान्य शिवसैनिकांमध्ये 100 हत्तीचे बळ आले असून ठाकरेंचा निर्णय आम्हाला सुखावणारा, ठाकरेंचा निर्णय आम्हाला पुन्हा उभं करणारा, ठाकरेंचा निर्णय पुन्हा शिवसेना सुसाट धावायला लावणार आहे, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आता यायला सुरुवात झाली आहे। याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आता काही 8 दिवसामध्ये चक्कर फिरवली, याचा फटका भाजपला, लोकसभेला, विधानसभेला आणि केंद्राच्या सत्तेला बसणार आहे। कारण की भाजप ज्या मुद्द्यावरती एवढे दिवस 50 वर्ष राजकारण करत होती, तोच मुद्दा आता उद्धव ठाकरेंनी आपल्या हातात घेऊन भाजपला 2029ला सत्तेतून खाली खेचणार म्हणजे खेचणार, हे आव्हान थेट ठाकरेंनी दिलं आहे। आणि या आव्हानाचा सामना भाजपला करणं अवघड आहे, कारण ठाकरेंचं कडवट हिंदुत्व देशामध्ये कुणाकडेच नाही, मग ती भाजप असेना किंवा कोणता पक्ष असेना। यावरूनच मित्रांनो, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणात पुढे येणार हे आता नक्की झालं आहे। आणि हीच बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना आनंद देणारी आणि सामान्य शिवसैनिकांना सुखावणारी आहे। मित्रांनो, या बातमीकडे आपण कसे पाहता? उद्धव ठाकरेंनी रामरक्षा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली, याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा।